बातमी मुंबईतून. मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही 217 नोंदवली गेली आहे. या अशुद्ध हवेमुळे मुंबईकरांची घुसमट होती आहे. मुंबईची हवा प्रदूषित होत चालली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सरासरी 180 नोंदवण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यांपासून आतापर्यंत मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा खराब ते अत्यंत वाईट श्रेणीमध्ये पोहोचला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीमध्ये पोहोचल्यानं हायकोर्टानं सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. मुळे जो धूर निघतो ते तर आहेच, त्याचबरोबर जे इंडस्ट्री आहे किंवा जे उद्योगधंदे आहेत, औद्योगिक ठिकाणी जे काही धूर निघतात त्याचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे कचरा जाळणे आणि शेतीचे राब करणे ह्याच्यामुळेही वायू प्रदूषण होत असतं. त्याचबरोबर जी मोठ्या प्रमाणात बांधकामं चालू आहेत, मेट्रो असेल, ओव्हरब्रिज असेल किंवा अशा पद्धतीची जी काही मोठी बांधकामं चालू आहेत त्यामधूनही प्रदूषणाला मोठा हातभार लागतोय. या प्रदूषणाचे आपल्या आरोग्यावर खूप दुष्परिणाम होत असतात. याच्यामध्ये काही दुष्परिणाम जे असतात ते लगेच होतात, काही दीर्घकाळाने होतात. काही अभ्यासांमध्ये हेही लक्षात आलेलं आहे की प्रदूषण दीर्घकाळ राहिल्यामुळं मधुमेहासारखे आजार होतात. त्याचबरोबर मोतीबिंदू सुद्धा होऊ शकतो. प्रदूषण हे आपल्या आजच्या नागरी जीवनाला लागलेला शाप आहे. आपल्या आरोग्यासाठी अतिशय हा वाईट गोष्ट आहे आणि ही म्हणजे प्रिव्हेंट करण्यासारखी किंवा टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळं प्रदूषणावर, विशेषतः वायू प्रदूषणावर आपल्याला खूपच महत्त्वाचं काम करावं लागणार आहे.